तरुणांच्या मनातील रोष देशानं पाहिला. जेनझी समोर सरकारला झुकावं लागलं असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावलाय. ही लढाई अंधभक्त विरुद्ध देशभक्त अशी आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. अर्थमंत्री घसरलेल्या रुपयावर बोलत नाहीत, मात्र खड्डा मंत्री इथेनॉलवर बोलतायत अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. मुंबईतील जल्लोष सभेतून उद्धव ठाकरेंनी सरकारवरचा समाचार घेतलाय. धुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आणि आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, तुम्ही शिवतीर्थ बाहेर आहात. काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सभा पार पडली त्यांची, आणि त्यामधून त्यांनी तरुणांना संबोधित केलेलं आहे. सोबतच सरकारवर देखील त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. नक्कीच एक विजयी जल्लोष सभा या ठिकाणी पार पडल्यानंतर अजून देखील तरुणाई जी आहे ती शिवाजी पार्क सोडण्याचं नाव घेत नाही आहे. शिवतीर्थच्या समोर आपण उभे आहोत आणि प्रचंड असा जनसमुदाय हा अजून देखील हे तरुणाई झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पाहायला मिळते. आणि या संपूर्ण परिसरामध्ये जी सुरुवातीला गर्दी होती तशाच प्रकारची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. कारण गेल्या आठवडाभरापासून शिवाजी पार्कमध्ये रोज हे जी युवा पिढी आहे, तरुण जेनझी जी आहेत ते येतात, प्रदर्शनं करतात, आंदोलन करताना पाहायला मिळत होते. आणि आज देखील काल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आजच्या विजयी जल्लोषी सभेसाठी मोठ्या संख्येनं, म्हणजे हजारोंच्या संख्येनं संपूर्ण मुंबईसह मुंबईच्या बाहेरून देखील अनेक युवक युवती या परिसरात दाखल झाले होते. आणि यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड टीका करत या युवा पिढीला देखील आवाहन केलेलं आहे की अशाच प्रकारचं जी सत्तेच्या विरोधातली जी लढाई आहे ती इथून पुढच्या काळात देखील सुरू ठेवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. कृष्णा, सध्या शिवतीर्थ बाहेर एक खरंच मोठी गर्दी झालेली आहे. राज ठाकरेंना भेटण्यासाठी, बघण्यासाठी गर्दी झाली आहे का? नक्कीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील आतमध्ये आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी ही गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर छोटे छोटे पोस्टर्स हातात घेऊन, अनेक पोस्टर्स हातात घेऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत सूर्यकांत, ज्यांच्यामुळे कॉक्रोच पार्टीचा जन्म झाला, त्यांचा कलियुगातील धृतराष्ट्र अशा प्रकारचा उल्लेख करून डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे त्यांच्या. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बोर्ड घेऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तू हा कलियुगातले धृतराष्ट्र का म्हटलेलं असतं? कारण आज न्यायालयाने ज्या प्रकारे सुनावणी करण्यासाठी जे नाही म्हटले ते, आणि जसे की धृतराष्ट्राने त्याच्या मुलाच्या ज्या गोष्टी होत्या आपल्या डोळे झाकून त्याने ते उघडं करण्यासाठी किंवा कसलं बोलण्यासाठी जे
आपण म्हणजे की ज्या उघड्या करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी जे होतं त्याने त्याच्या गोष्टी मुलांच्या मेन खास ज्या लपवल्या, तसंच आज यांनी सुद्धा लपवल्या. मेन म्हणजे फाउंडर तेच आहे म्हणून. तर ह्या तरुणाईच्या भावना आहेत ज्या कारण काँग्रेस पार्टीचा जन्मच मुळात अशा त्यांच्या वक्तव्यातून झाला होता आणि युवा पिढीला आणि बेरोजगार पिढीला त्यांनी कॉक्रोच म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर अशा प्रकारे ही पिढी जी आहे जे भारताचं संविधान हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन अनेक जे तरुण जे आहेत ते अजून देखील शिवतीर्थच्या बाहेर अशा प्रकारे थांबलेले आहेत, घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आणि अजून देखील त्यांच्यामधला जो जल्लोष आहे सकाळपासून ते थांबलेले आहेत. अगदी 8 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून ही गर्दी या संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भाषण होऊन जवळपास आता 1.5-2 तास होऊन गेलेलं आहे, तरी देखील ही युवा पिढी जी आहे ती या शिवतीर्थच्या बाहेर घोषणाबाजी करते. कृष्णा, आता या ठिकाणी आपल्याला ना काही वेगवेगळे पोस्टर देखील पाहायला मिळतात. खरं तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून देखील इथेनॉल असेल किंवा गडकरींवर निशाणा साधलेला होता आणि आता त्याच संदर्भात देखील काही पोस्टर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच अशा प्रकारचे पोस्टर आहेत इथेनॉलच्या संदर्भात. नेक्स्ट विकेट म्हणून म्हटलेलं आहे, गोलमाल इथेनॉल असं नाव दिलेलं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील त्या संदर्भातला उल्लेख केला गेला होता की इथे आता पुढचा नंबर हा नितीन गडकरींचा असू शकतो आणि त्यानुसार मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे. बऱ्याच तरुणाच्या हातात नितीन गडकरी यांचं पोस्टर असलेलं पाहायला मिळतं आहे आणि पुढचा नंबर जो आहे तो इथेनॉल मिनिस्टर म्हणजेच नितीन गडकरी यांचा असलेला पाहायला मिळतो आहे आणि ही तरुण पिढी सजग झालेली आहे आपल्या प्रश्नांच्या बाबतीत आणि त्यामुळं प्रत्येक जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून जे होईल आपल्या हातामध्ये हा बोर्ड आहे इथेनॉलचा. काय सांगेल? तुम्ही बघितलं असेल की आता 1 विकेट पडलेला आहे, आता 2रा विकेट आहे, 3रा विकेट आपली पॉपकॉर्न ताई आहे. यांनी सरकारने आपल्या जेनझीला कचऱ्यासारखा सामान दिलं आहे, कुत्रे मांजरे समजतात. आता टाइम आला है, जेनजी जागा झाला है, आता सरकारला धावा लागेल. आमच्यापासून बोललेले हमारे सरकार में इस्तीफे नहीं होते. मैं कहता हूँ की झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. अभिजित दिपके मराठी माणूस, त्यांनी पूर्ण दिल्लीला हरवलं. जेव्हा जेव्हा मराठी माणूस दिल्लीला जातो दिल्ली हरवतो. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, अण्णा हजारे यांनी आता अभिजित दिपके प्राऊड होतो बाय. आज अभिजित दिपके आपला महाराष्ट्राच्या जन्माला आला. जय भवानी, जय शिवाजी. नक्कीच एक अभिजित दिपके मराठी असल्याचा एक भावना होतोय. तर आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही गॅलरीमध्ये आलेले आहेत आणि तरुणाईला हात करताना पाहायला मिळत आहेत. अजून देखील मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये तरुणाई जमलेल्या आहेत आणि ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे बाहेर येतील, हात करतील यासाठी थांबलेले आहेत. अजून देखील आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे गॅलरीमध्ये येऊन सर्वांना हात करत आहेत आणि तरुणाईचा जोश वाढवताना पाहायला मिळत आहे, तरुणाईचा उत्साह वाढवताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच शर्मिला ठाकरे या देखील या गॅलरीमध्ये आलेल्या आहेत आणि ज्या पोस्टर्स आहेत ते पोस्टर्स वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे लक्षवेधक आणि क्रिएटिव्ह असे पोस्टर्स हे तरुण हातामध्ये घेऊन उभे आहेत आणि संजय राऊत हे नेहमीच केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आलेले आहेत आणि यामुळं त्यांच्या आतापर्यंत लढत आलेले आहेत. आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे आणि शर्मिला ठाकरे या गॅलरीत आलेले आहेत आणि युवा शक्ती जी शिवतीर्थच्या बाहेर उभी आहे त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतो. या गेल्या जवळपास मागील रविवारपासून जे मुंबईत वातावरण पेटलं गेलं होतं, ज्या प्रकारे तरुणाई शिवाजी पार्क आणि त्याचबरोबर चेंबूर असेल इतर भागामध्ये आंदोलन केलं जात होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आज देखील तो जाणवतो आहे. कारण एका हाकेवर जी तरुणाई या आपल्या हक्कांसाठी लढताना पाहायला मिळते, ती तरुणाई एकवटते आपली ताकद दाखवते आणि एका मोठ्या ताकदवर मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि त्यानंतर देखील ही तरुणाईचा जोश जो आहे तो आता पुढचा नंबर हा नितीन गडकरी आणि इथेनॉलच्या संदर्भातला राग जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतो. एकंदरीतच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थच्या घरासमोरची ही गर्दी आहे आणि यावेळी
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे गप्पा मारत होते. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील बाहेर येतील आणि या तरुणाईला हात दाखवतील, त्यांना उत्साह प्रेरणा देतील आणि त्यामुळं आजच्या या संपूर्ण ज्या विजयी जल्लोष रॅलीमध्ये जो उत्साह तरुणाईचा पाहायला मिळाला, कारण एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे तो धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरचा. आता येत्या पुढच्या काळामध्ये देखील देशातले जे काही प्रश्न असतील ते तरुणाई अशाच प्रकारे सोडवते का, किंवा अशा प्रकारचा एक दबाव गट निर्माण केला जातो का? कारण गेल्या 12 वर्षांमध्ये एकही राजीनामा जो घेतला गेला नव्हता, परंतु पहिल्यांदाच केवळ जेनझीमुळं आणि या दबावामुळं हा राजीनामा घेतला गेला. राजीनामा घेण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि या तरुणाईचा जो विजय आहे, जो आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच दुणावलेला पाहायला मिळतो आहे. आणि अजून देखील या संपूर्ण शिवाजी पार्कामध्ये अजून देखील हा जल्लोष आहे, या तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. नक्कीच एक अभूतपूर्व घटना जी आहे ही अभूतपूर्व घटना पाहायला मिळते. एक वेगवेगळे संदेश देणारे चित्र जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. जे की तुम्हाला मी काही पोस्टर्स दाखवतो या ठिकाणी, ज्यामध्ये विविध मीम्स बनवण्यात आलेले आहेत. काही मोदींच्या विरोधात बनवण्यात आलेले आहेत. कृष्णा, खरंय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुणाई एकवटलेली आहे. शिवतीर्थ बाहेर ही गर्दी झालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.